सिद्धेश कदम सध्या जुहू चौपाटीवर बीच क्लीनसाठी दाखल झाले आहेत. सिद्धेशजी, स्वतः तुम्ही इथे कचरा उचलताना दिसत आहेत, काय सांगणार? मला वाटतं आपण या ठिकाणी पाहताय जो कचरा या ठिकाणी आहे हा कचरा कोणीतरी वापरलेला आहे आणि त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली नाही आहे, म्हणून हा कचरा आपल्याला मुंबईच्या बीचवर दिसतो. तर आपण कुठल्याही प्रशासनाला दोष द्यायच्या अगोदर आपण एक नागरिक म्हणून मी हे साबणाचं पॅकेट वापरलं, त्याची विल्हेवाट व्यवस्थित केली का, हे जर आपण स्वतःला विचारलं तर मला वाटतं की आपण त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळेल. पण नक्कीच एक प्रशासन म्हणून आमची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे जेवढी नागरिकाची जबाबदारी आहे की आज मुंबईकरांना जे त्यांना हे एवढं मोठं समुद्र मुंबईकरांना इथे मिळालेलं आहे ते व्यवस्थित त्यांची राखण करणं ही महानगरपालिकेची पण जबाबदारी आहे आणि तेवढीच जबाबदारी MPCB सुद्धा आहे. पण या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री ह्यांच्या सूचनेनुसार त्यांनी आम्हाला सांगितलं की सिद्धेजी, तुम्ही मुंबईचे बीचेसचा हाल जो आहे हा बघण्यासारखा नाही आहे, म्हणून तुम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करा. म्हणून त्यासाठी आज या ठिकाणी आपण बघताय की सगळी यंत्रणा फुल फोर्सनी या ठिकाणी लागलेली आहे. आणि हे फक्त दाखवण्यापुरतं नाही आहे, हे आपल्याला एक मोहीम आपल्याला दिसेल की आज मॉन्सूनच्या महिन्यामध्ये जो समुद्रातून येणारा कचरा जो आहे याचा लोट वाढतो. दिवसाला 120 टन कचरा समुद्रातून या बीचवर फेकला जातो. तर कुठेतरी आपण सुद्धा नागरिक म्हणून जोपर्यंत तुमची साथ आम्हाला भेटणार नाही, आपल्याला या कचऱ्यावर मात करण्यासाठी आम्ही सक्सेसफुल राहणार नाही. गेल्या अनेक दिवसापासून इथे खूप कचरा होता, पण आज कचरा कमी आहे. अनेक विरोधी पक्षाचे नेते पण येऊन गेले, त्यांनी अनेक आरोप पण केले होते साफसफाईवर, त्यांना काय सांगणार? मला वाटतं त्यांनी सुद्धा आम्हाला या गोष्टीमध्ये हातभार लावा, याच्यामध्ये राजकारण आणू नये. मग आपण विरोधी पक्षात असो किंवा मग सत्ताधारी पक्षात असो, मुंबई ही आपल्या सगळ्यांची आहे. जेवढी माझी आहे तेवढी त्यांचीच आहे. आपण या सगळ्यांमध्ये जो कचरा समुद्रातून येतो त्या कचऱ्याची विल्हेवाट होत नाही, त्याच्यासाठी जर सगळ्यांनी एकत्र मिळून जर काम केलं तर 100% मुंबई ही स्वच्छ, सुंदर आणि आपल्या पुढच्या पिढीला शोभेल अशी मुंबई आपण त्यांना करून दाखवू शकतो. आज जुहू चौपाटीची काय परिस्थिती होती जेव्हा तुम्ही आला होता? फार वाईट परिस्थिती होती आणि अजूनही आहे. आणि म्हणून आता मी उपायुक्तजी त्यांना विचारलं की हे पूर्ण साफ करायला किती वेळ लागेल. तर आजच्या दिवसामध्ये आपण साफ करू, पण तेवढाच कचरा पुन्हा समुद्रातून इथे येणार आहे. म्हणून महानगरपालिकेच्या मार्फत दररोज या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते. मग ते बॉबकॅट मशीन असो, बीच कॉम्बर असो किंवा मग ते मॅनपॉवर असो, हाही आहे. पण ह्या पावसाळ्याच्या महिन्यामध्ये ती मॅनपॉवर कुठेतरी वाढवण्याची गरज आहे का, ती यंत्रणा कुठेतरी वाढवण्याची गरज आहे का, त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढच्या आठवड्यात एक आढावा बैठक घेऊन आणि जॉईंटली एक नवीन स्ट्रॅटेजी ह्या पावसाळ्याच्या महिन्यामध्ये आपण ती राबवली पाहिजे अशी आमचं प्रामाणिक मत आहे. पण नक्कीच त्यांची सुद्धा महानगरपालिकेची काय उपाययोजना आहे ती आम्ही माहिती घेऊन त्याच्यावर आम्ही पुढची अंमलबजावणी करू. शेवटचा प्रश्न आहे, मुंबईकरांना काय संदेश देणार तुम्ही साफसफाईबाबत? मला वाटतं आपण या ठिकाणी पाहताय की जे आपल्याला प्लास्टिक दिसतोय हा आहे, दुधाच्या पिशव्या आहेत, साबणाच्या पिशव्या आहेत, चिप्सचे पॅकेट आहेत. तर चिप्स मी खाल्लं, दूध मी प्यायलो, साबणाने कपडे मी धुतले, पण ते वापरल्यानंतर तो कचरा मी डस्टबिनमध्ये ड्राय वेस्टच्या डब्यामध्ये टाकला की तो नाल्यामध्ये टाकला की तो रस्त्यामध्ये टाकला, हे जर आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं तर मला वाटतं ते अधिक उत्तम राहील. आणि जसं मी म्हणालो की जोपर्यंत एक मूवमेंट होत नाही, जे आपण जंतर मंतरमध्ये पाहिलं, जे एज्युकेशन रिफॉर्मसाठी सगळं युवा जोपर्यंत जमिनीवर उतरला नव्हता तोपर्यंत कुठेतरी प्रशासनाला जाग नव्हती आली. तर आज एक मुंबई म्हणून, एक युवा म्हणून माझंसुद्धा ते प्रामाणिक मत आहे, सगळ्या युवांनी सुद्धा हे सुद्धा विषय हातात घेतले पाहिजे. आम्हाला प्रशासनाची त्यांचीसुद्धा साथ पाहिजे आणि जोपर्यंत आपल्या सगळ्यांची साथ भेटत नाही तोपर्यंत आपण ह्या गोष्टीवर मात मिळवू शकणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेचा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.